नमस्कार मंडळींनो, तर आज आपण करूया दलियाचो पुलाव। यामध्ये मी दलिया म्हणजेच लापशी रवो जाडोसो धुवान घेतलाय आणि मग त्याका अर्धा तास पाण्यात भिजाण ठेवलंय। गाजर सोलान कापान घेतलंय, मग शिमला मिरची कापान घेतलंय, फरसबी घेतलंय, फ्लावर घेतलंय, मग बीट सुद्धा चिरान घेतलंय, हिरवे मटार घातले त्याच्यात पाण्यात भिजू। तुमका हवे ते भाजी तुम्ही घालू शकता, पनीर सुद्धा घालू शकता। कांदा लसूण मिरची तेलामध्ये घालून परतून घेतलंय। यामध्ये आला लसणाची पेस्ट घातलंय आणि परतून घेतलंय। भाजी क्रमाक्रमाने घातलंय। गाजर फरसबी शिजूक थोडासा वेळ लागता म्हणून ती आधी घालून परतून घेतलंय। मग थोडा मीठ घालून शिजूक ठेवलंय भाजी, जास्त गळूक देऊची नाही। आता फ्लावर आणि मटार घातलंय आणि परत थोडा शिजूक दिलाय। आता त्याच्यात बीट आणि शिमला मिरची घालताय। तुम्ही तुमका हवे आता पनीर सुद्धा घालू शकता, पण तार एकदम लास्टच्या घालूचा। थोडंसं तूप घातलं आणि भाज्या तुपात थोडीशी शिजूक दिले। तुपाचा वास बरो येता। भाज्याचा जरासो रंग बदललेलो असा। हळद घातलंय, मग भिजत ठेवलेली लापशी असा दलिया तो घालून मिक्स केलाय। रंग कसो एकदम मस्त दिसता। आता ह्याच्यात थोडासा कोमट पाणी घालूचा आणि वरून मीठ आणि थोडंसं तूप परत घालून परतूचा। तूप तुमका हव्या तर माका तुपाची चव आवडता आणि वास सुद्धा मस्त सुटता। एक उकळी इल्यावरती मग परत ढवळून कुकरचं झाकण लावून शिजूक देऊचा। तुम्ही हव्या तर कुकर नाही तर मग टोपात किंवा कढईत सुद्धा करू शकता। 2-3 शिट्या झाले की कुकर थंड झाल्यावर कुकरचं झाकण खोलान बघताय। हा मस्त घमघमीत सुवास सुटलेलो असा आणि कलर पण बघा कसो मस्त दिसता। बीट सुद्धा उठान इलेला असा। ह्याच्यामध्ये सोयाबीन सुद्धा घालू घेता। आता प्लेटीत सजवलाय, वांगडा पापड घेतलाय आणि वरून तुपाची एक धार सोडले। साधासा जेवण सरळसा जेवण मस्त लागता, रुचकर लागता आणि पोटाक पण बरा।